नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भेंडी हा प्रकार असा आहे भाजीचा की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो। फक्त भेंडीची भाजी करण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते। त्यातीलच एक मसाला भेंडी असते, ती आज आपण करणार आहोत। त्यासाठी लागतील आपल्याला कोवळी भेंडी, भाजून घेतलेलं चणा डाळीचं पीठ, भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाण्याचे कूट, भाजून घेतलेलं सुकं खोबरं। मी इथं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि लिंबाचा रस। आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाणा कूट, 2 चमचे बेसन आणि तीळ घ्यायचे 2 चमचे। सर्व साहित्य आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या प्रमाण जेवढी भेंडी असली त्यानुसार घ्यायचं। मी ओल्या नारळाचा किस भाजून घेतलेला होता। तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं किंवा सुकं कोणतेही वापरू शकता। त्यामध्ये धने, जिरे आणि गरम मसाला पावडर टाकलेली आहे। थोडी हळद घालायची। इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पूर्ण पेस्ट केलेली आहे। कोथिंबीर घालायची, तुम्ही लाल मिरचीचा वापर सुद्धा करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य एकत्र करायचं। आता हे जे आपलं स्टफिंग झालं तयार, ह्या स्टफिंगमुळे आज आपण 2 भाज्या बनवणार आहोत, एक करटुले आणि एक भेंडी। ही आपली कोवळी भेंडी आहे, ती आपण धुवून पुसून आणि मध्ये चिरे मारून घेतले। आता त्यामध्ये हे सगळं साहित्य आपण भरून घेऊ। मी कोवळी भेंडी असल्यामुळे समोरचे आणि मागचे टोकं तसेच ठेवले, तुम्हाला हवं तर तुम्ही काढून टाकू शकता। भेंडीची भाजी करण्याची सर्वात चांगली पद्धत जी आहे ती म्हणजे फ्रेश भेंडी घेतली, कापली की लगेच फोडणीला घालायची। तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी, हळद आणि हिंग, थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि लगेच ती तयार होईल छान हिरवीगार अशी भाजी। चला, आता आपलं कढईमध्ये तेल सुद्धा तापलेलं आहे, जिरे मोहरी घालून झालेली आहे। थोडा हिंग घालायचा, थोडे फोडणीमध्ये तीळ घालायचे, रंगासाठी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि त्यावर मसाला भरलेल्या भेंडी घालून घ्यायच्या। सर्व घालून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर थोडं पाणी टाकायचं। असं केल्याने भेंडी कढईला लागून करपत नाही। भेंडी भरायला जे सारण वापरलं त्या सारणापासून आपण भरली वांगी, भरलेली कारली किंवा भरलेली तोंडली, तसेच आपण भरलेली करुटले सुद्धा करू शकतो। तर आपला भेंडी भरल्यानंतर मसाला उरलेला आहे, त्याच्यापासून आपण करुटल्याची भाजी करणार आहोत। त्याला सुद्धा असेच काप करून घ्यायचे। 4 मध्ये काप केल्यानंतर त्यामध्ये हा मसाला भरायचा। आता आपल्या भेंडीवरचं झाकण काढून बघितलेलं आहे। आता आपण सुरीने बघू हे शिजले का। आपल्या नरम झालेल्या आहेत भेंडी, सर्वच भेंडी शिजलेल्या आहेत आणि आपली भेंडी करपली सुद्धा नाही, कारण आपण वरून झाकणावर पाणी ठेवलं होतं। आता भरली भेंडी तयार झालेली आहे। आता आपण रानभाजी करुटले याची भाजी बघणार आहोत। करुटले किंवा करटुले किंवा कंटोला असे वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणारी ही रानभाजी पावसाळ्यातच मिळत असते। ती आपण आवर्जून खायला पाहिजे। ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर आज आपण मसाला भरून करणार आहोत। तर ही इथे आपण असे करुटले घेतलेले आहेत, ते छान स्वच्छ धुतलेले आहेत। त्याला चिरे देऊन आपले जसे भरले वांगे करतो आपण तसे काप केले। आता त्याला आपण लांब लांब पातळ कांदा कापून घेतला आणि जो मसाला आहे तो आता त्यामध्ये भरायचा आहे आपल्याला। आता इथे तेल तापलेलं आहे आपलं, इथे जिरे मोहरी घालून झालेली आहे, थोडा हिंग घालायचा आणि जो कांदा कापलेला होता तो घालायचा। हा झाल्यानंतर आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची। हे थोडं परतून घ्यायचं आणि थोडा वरून गरम मसाला आणि थोडी हळद घालायची। ते परतल्यानंतर आपल्याला भरलेले करुटले घालायचे आणि भेंडीप्रमाणे झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आणि छान वाफ येऊ द्यायची। भाजीमध्ये भिजवलेली चणा डाळ किंवा तूर डाळ किंवा मूग डाळ अशा डाळीचा सुद्धा वापर करू शकतो। तर आज आपण अगदी थोडी चणा डाळ घेतली होती, ती भिजवलेली। आता करुटले घालून झालेले आहेत, थोडं चवीनुसार मीठ घालायचं। तसं आपण आधी मसाल्यामध्ये घेतलेलंच आहे। मी तेल कमीच घातलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी घालू शकता। तेल थोडं जास्त असलं म्हणजे हे तेलावरच छान परतले जातात, परंतु आपण कमी घातलेलं आहे तेल। आता यावर अगदी थोडं पाणी घालायचं, ते गरमच घालायचं आणि ही जी डाळ आहे 1 ते 2 चमचेच आहे, जास्त नाही, तेवढी घालायची आणि त्यावर झाकण ठेवायचं, वरून पाणी ठेवायचं। थोडी वाफ आल्यानंतर आपण उघडून बघितलेलं आहे, तर आपले करुटले चांगले नरम झालेले दिसतात। तळाशी आपली भाजी लागली सुद्धा नाही, छान झालेली आहे आणि करुटले सुद्धा शिजलेले आहेत। अशा प्रकारे आज आपण एका सारणापासून 2 भाज्या बनवलेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा।
तसेच टेस्टी बाईटला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.